जय हिंद दोस्तों. मम्मी तर मुंबईतून आली आणि आम्ही बनवतो आज उत्तप्पा. जी मम्मी नवीन नवीन रेसिपी आणली ती आपण बनवतो. रेसिपी मम्मीची पण करूक लायले ना माका. मी असं बघूक म्हणून गेले आणि बघितलं तरी माका जमता काय तर एक माका जमली तर मम्मीने माका सगळेच्या सगळे काढूक लायले. आणि मग मी ऐकतोय बघ कसली पलटी मारलाय बघा, एकदम खतरनाक बघा. आणि त्याच्यावर जरासं तूप लावलं ना एक नंबर भारी लागतं. तूप लायलंय आणि खाले दामून मस्तपैकी. आणि हे उत्तप्पा ना एकदम भारी झालेले, टेस्टी एकदम. खाऊन घेऊन झाला तसं मम्मीने तयारी केली आणि जाऊन निघाली बांधत, कारण त्यांचं काम होता. तोपर्यंत मी काय करतो तर गजालीत हे माझ्याबरोबर आजोबा आणि हरिकाका येईल आणि त्या माणीवर सुशागात आमचं चिंटू बसान होतो बघा. ते त्यांचे आपले गजाली करी होते. मी बसान ऐकतोय नुसतो आणि होय होय बरोबर 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 एवढाच करी होतं भाई, काही एक नाही. त्यानंतर आम्ही जेवलो आणि निघालो डायरेक्ट नांगरूक, मी आणि नंदू पिरणकर दादा. आता मी नांगरूक कशाक बोलतोय तुमका थोड्याच वेळात समजताला, बघा व्हिडिओ पूर्ण बघा. ह्याचं पण सगळं कॅच पूर्ण हे झाली आणि एका भाईचा बघ दिसा होता कसा काय माहिती, आणि रमरामात गाडी चालू होतो. हे बघा आम्ही असे हळाने बी गाडी एक घालतो आणि सगळेजण हळासून चिखलासून सगळे कडसून असे नुसते फिरत असतो वन वन करून मॅडासारखे नुसते हडे गाडी घाल तडे गाडी घाल नुसती आडजोड. थंय गेलो आणि हशर कोणतरी तवशी आणली, सगळ्यांका तवशी वाटप केली आणि खाल झाला जिरायला. आणि हे बघा पहिलं गडी गारत असं चिखल करून करून शिरा मारल्या. आणि या बंट्याक कोणतरी चढायला का तुझी गाडी त्यासून बाहेर पडायचीच नाही, आणि ह्यानी दाबात घातले नाही, याची गाडी अडकली 2-2.5 तशीच होती, काढूकच जमाने होते आणि लपडा झाला सगळा. आणि नंतर सगळ्यांनी विचार केला आणि ही ढकलूकच आहे, सगळ्यांची ताकद लावकच आहे आणि फायनली बाहेर काढली गाडी. आणि आता बाहेर काढल्यावर मजाच बघा सगळ्यांची, काय काय बोलतात ते बघा फक्त. आता टी शर्ट उद्या वाढीत या. परत पाया पडते आता.